हा देह देव इच्छिता ती पाहे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल योऽन्त प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना अन्यांश हस्तचरणा श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो जन्मही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची जन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकायदा मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारू प्रथम नमो
रथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरु दास तुका जग पदारे रथेचा विस्तारो जग पदारे रथेचा विस्तारो जग पदारे रथेचा विस्तारो बाबाची सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जिओधरार्थावतारम कलांकांकती जोधिका मोदी वक्तम खलानीशवादापनोर्धार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणादोष ज्ञानदास पायाचा 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 नका पाहू गुणादोष ज्ञानदास शरण शरणाची एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्याम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त नवे नवे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे आद्यगुरु धर्मगुरु राजे आमच्या हातामध्ये टाळ आणि गळ्यामध्ये माळ हा आमचा परमार्थ आहे परंतु तुमच्या हातामध्ये ढाल आणि तरवार हा तुमचा परमार्थ आहे अशी उत्कृष्ट उपदेश करणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा अवघ्या 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं अल्पसहा परिहार देणं तो म्हणजे परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवंचल कल्पतरू भक्तवंचल दीनबंधू भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांना माहिती आहे किम निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन आहे ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे असे असणारे जनाबाई भानुदास नवले यांना आपल्यातून जाऊन किती वर्ष पूर्ण झालं किती झालं 1 वर्ष पूर्ण झालं त्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पहा 10वा 13वा वर्ष श्राद्ध हे का करतात
याचं नेमकं काय कारण आहे? बाबा, आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं 10वा-13वा वर्ष श्राद्ध का करतात, याचं नेमकं काय कारण आहे, तर ती व्यक्ती सहजपणे उत्तर देते, ताई आमची नातेवाईक मंडळी करतात म्हणून आम्ही करतो, आमची गावकरी मंडळी करतात म्हणून आम्ही करतो. परंतु याचं नेमकं काय कारण आहे? याचं असं कारण आहे, मैबाप, 5 पांडवांचे वडील पंडूराजा जेव्हा इहलोक सोडून परलोकाला गेले, त्यांच्या काही पुण्याईने स्वर्गाची प्राप्ती झाली. परंतु दररोज सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना भगवंताचं दर्शन न होता त्यांना नरकाचं दर्शन व्हायचं. हे असं का होतंय? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि तेव्हा तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी एक वेळेस पंडूराजाला भेटण्याकरिता गेले. का हो पंडूराजा, काय झालं एवढा उदासलेला चेहरा? तेव्हा पंडूराजा नारद महर्षीला सांगतात, अहो नारद महर्षी, मी इहलोक सोडून परलोकाला आलो, माझ्या काही पुण्याईने मला स्वर्गाची प्राप्ती झाली, परंतु मी दररोज सकाळी उठल्याच्या नंतर मला भगवंताचं दर्शन न होता मला नरकाचं दर्शन होतंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, काहीतरी करा, यावर उपाय सांगा. तेव्हा नारद महर्षी हसून मृत्यू लोकांमध्ये येतात. ज्येष्ठ पांडव म्हणजे धर्मराजाची भेट घेतात. धर्मा, तुझे वडील इहलोक सोडून परलोकाला गेले, त्यांच्या काही पुण्याईने त्यांना स्वर्गाची प्राप्ती झाली, परंतु ते दररोज सकाळी उठल्याच्या नंतर त्यांना भगवंताचं दर्शन न होता त्यांना नरकाचं दर्शन होतंय. काहीतरी कर धर्मा. तेव्हा धर्मराजा म्हणतात, नारद महर्षी, यावर तुम्हीच उपाय सांगा. तेव्हा नारद महर्षी यावर उपाय सांगतात, धर्मा, तू मोठा यज्ञ कर. आता त्या काळी मोठमोठाले यज्ञ असायचे बर का. मोठा यज्ञ कर, त्या यज्ञामध्ये अन्नदान कर, वस्त्रदान कर, ज्ञानदान कर, आणि जे पुण्य एकत्रित होईल, ज्या दिवशी ज्या तिथीला ज्या वारी तुझे वडील इहलोक सोडून परलोकाला गेले, त्या तिथीला त्या वारी त्या दिवशी जे पुण्य एकत्रित झालं त्यांच्या नावेवर पाठवून दे. महाराज, धर्मराजा मोठा यज्ञ करतात. त्या यज्ञामध्ये अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, ज्ञानदान करतात, आणि जे पुण्य एकत्रित झालं, ज्या दिवशी ज्या तिथीला ज्यावारी त्यांचे वडील इहलोक सोडून परलोकाला गेले, त्या दिवशी त्या तिथीला त्यावारी जे पुण्य एकत्रित झालं त्यांच्या नावेवर पाठवून दिलं, आणि असं घडलं, नरकाचं दर्शन चुकलं आणि भगवंताचं दर्शन व्हायला लागलं. म्हणून हे केलं जातं वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझ्या बोलण्यातून, तुमच्या श्रवण कीर्तीतून, गायनातून, वादनातून जे पुण्य एकत्रित होईल ते आईंच्या नावेवर पाठवून द्यायचं आहे. त्यांचं पुण्य कुठं त्यांचं पाप कुठं अडवं येऊ नये, पुण्याचा साठा भर भक्कम असावा, यासाठी वर्ष श्राद्धाचं नियोजन. विठ्ठल विठ्ठल. महाराज, या परिवारावर अत्यंत दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. या दुःखातून सावरण्याची बुद्धी माऊली ज्ञानोबाराय त्यांना देव. त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार, त्यांचा मुलगा असेल परशुराम नवले, मुलगी मंगल कैलास शेळके, दुसरी मुलगी छाया मोहन लोखंडे. या नवले परिवारावर अत्यंत दुःखाचा टोकर कोसळलेला आहे. देवाच्या चरणी अशी प्रार्थना करते, या दुःखातून सावरण्याची बुद्धी त्यांना देवो. विठ्ठल विठ्ठल. आज आपण जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलाय. कोणाचा? महिला मंडळ. कोणाचा? जगद्गुरु तुकोबारायांचा. पहा, श्रीमंत श्री वैराग्य मूर्ती असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात, जो इहलोकामधला जो देह आहे, अनमोल किमतीचा देह, ते सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही. महाराज, पाप जर जास्त झालं तर नरकाची प्राप्ती होते, पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गाची प्राप्ती होते, परंतु पाप आणि पुण्य जर समान झालं तर सुंदर असा नरदेह प्राप्त होतो. पाप पुण्य समान समे, तरीच पाविजे कर्मभूमी. पाप आणि पुण्य जर समान झालं तर सुंदर असा नरदेह प्राप्त होतो. हा सहजासहजी प्राप्त होत नाही. देव सुद्धा इच्छा करतात, देवा
आम्हाला इथे जन्म नको, कुठे पाहिजे या मृत्यू लोकामध्ये. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, देव सुद्धा इच्छा करतात देवा या इहलोकामध्ये आम्हाला जन्माला घाला. का बरं घाला? कारण याच देही घडे देवाचे भजन, याच देहामध्ये भगवंताचं नामस्मरण करू शकतो, भगवंताचं चिंतन करू शकतो. म्हणून देव सुद्धा इच्छा करतात हा देह प्राप्त होण्यासाठी. आणि मला तर हा देह प्राप्त झालेला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आपण धन्य आहोत, आपण भाग्यवान आहोत. हा सुंदर असा नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे. फक्त एवढंच करायचंय, दास विठोबाचे झालो. कारण या देहाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल, या देहाला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल, तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचंय. तो पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण महाराज खरं सांगायचं झालं तर ज्यांना देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही, कोणाला देह मिळाला नाही आणि कळाले नाही, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पशवादिकांना देह मिळालाही नाही आणि त्याची किंमत कळाली का? नाही महाराज. काहींना देह मिळाला नाही परंतु त्याची किंमत कळाली. कोणाला देह मिळाला नाही परंतु त्याची किंमत कळाली? स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. मृत्युलोकी भवा जन्म, मृत्युलोकी भवा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. मृत्युलोकी भावा मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. त्यांना देह मिळाला नाही परंतु त्याची किंमत कळालेली आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भव जन्म महादेवा. आम्हाला इथे जन्म नको तर कुठे पाहिजे? या मृत्यू लोकामध्ये. महाराज आम्हाला देह मिळालाय परंतु त्याची किंमत कळाली नाही. काही जणांना कळाली असेल, काही जणांना कळत नाही महाराज. जर कळाली असती ना तर अनेक व्यसनांच्या आहारी आपण गेलो असतो का?
या देहाची जर किंमत कळाली असती तर अनेक व्यसनांच्या आहारी आपण गेलो नसतो. व्यसन म्हटलं की डोळ्यासमोर येणारं म्हणजे ती कोणती? दारू. बरोबर की नाही? बाबांनी उत्तर चांगलं दिलं. दारू. व्यसन म्हटलं की पहिल्यांदा येते म्हणजे ती दारू. दारू खूप वाईट आहे. आपल्या शरीराची माती करतोच, संसारही उद्ध्वस्त करतो आणि येणारं जे भविष्य आहे ना तेही उद्ध्वस्त करून टाकतं. म्हणून दारू ही माणसाने व्यसन करू नये. कबीरजी महाराज सुंदर प्रकारे वर्णन करतात. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोह लिया रे। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोह लिया। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड़ लिया रे। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे। म्हणून महाराज दारू व्यसन करू नका. आपल्या जर देहाचा उद्धार करून घ्यायचा असेल, या देहाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. त्या भगवंताची आणि तुमची रेशमगाठी करा. तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवा, तरच आपल्या देहाचा उद्धार आहे. या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ उत्तम म्हणजे साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी। कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन। तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी।
म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. का बरं भगवंताचं नामस्मरण करायचं? का बरं भगवंताचं चिंतन करायचं? कारण तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं जर चिंतन केलं तर साक्षात विश्वाचा मालक आपल्या संकटाला धावून येतो. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. कारण भगवंताचं नाम हे इतकं श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम हे उत्तमामध्ये उत्तम आहे. भगवंताचं नाम हे पवित्रामध्ये पवित्र आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये सांगतात, नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट, नामस्मरे निळकंठ निज सुखे निवाला. पवित्राणाम पवित्रम्य, मंगलानां च मंगलम, देवतम दैवतानां च भूतानां यव्य पितः. भगवान परमात्म्याचं नाम हे मंगलामध्ये मंगल आहे. सकाळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवंताचं नाम अमृत सर्वात पेक्षा गोड आहे महाराज, परंतु अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. गगन सर्वात मोठं आहे, परंतु गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. रामायणामध्ये सुंदर असा प्रसंग आलाय, कारण भगवंतापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे काय तर भगवंताचं नाम आहे. रामायणामध्ये सुंदर असा प्रसंग आलाय. श्री रामचंद्र प्रभू जेव्हा समुद्र सेतू बांधत होते, नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा समुद्र सेतू बांधत होते तेव्हा नळ नीळ यांना ऋषींचं वरदान होतं. अर्धा सेतू बांधला, परंतु त्यांना अहंकार झाला, गर्व झाला आणि सर्व सेतू पाण्यामध्ये बुडाला. आता नेमकं काय करायचं विचार करू लागले. तेवढ्यामध्ये हनुमंतरायांना एक युक्ती सुचवली. हनुमंतराय म्हणतात, एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा. महाराज सर्वांनी एका दगडावर रा लिहिलं, दुसऱ्या दगडावर म लिहिलं आणि पाण्यामध्ये दगड टाकायला सुरुवात केली. जसे दगड टाकले तशा प्रकारे ते तरंगायला लागले. सर्वांना आनंद झाला आणि वाऱ्यासारखी बातमी लंकेमध्ये पसरली. सर्व राक्षसगण भिवू लागले. अरे, श्री रामचंद्र प्रभूंच्या ताब्यामध्ये दगड आहेत. दगडांचा जर वर्षावर आपल्यावरती झाला तर आपण कुणी जगू शकणार नाही. सर्व भिवू लागले, भीती वाटू लागली. लंकेश्वर रावणाकडे ही बातमी गेली. श्री रामचंद्र प्रभूंनी दगड तरले आणि रावणाने थोडस राजकारण केलं. रावणाने समुद्र किनाऱ्यावर सगळ्यांना सभा मांडली आणि सगळ्यांना बोलवल्याच्या नंतर सांगितलं. रावण म्हणतोय, अरे, जी शक्ती रामामध्ये आहे ती शक्ती माझ्यामध्ये सुद्धा आहे. रामाने दगड तरले तर मी सुद्धा तरू शकतो. म्हणे कस काय? जा 10-15 जणांना मोठा दगड आणायला लावा. 10-15 जणांनी मोठा दगड आणला. त्या दगडावर रावणाचं नाव लिहिलं आणि रावणाने तो दगड हातामध्ये घेतला. जसा हातामध्ये घेतला तसाच पाण्यामध्ये फेकला. फेकल्या बरोबर तो दगड तरायला लागला. माईबाप सर्वांना आश्चर्य वाटलं, आनंद झाला. अरे, जी शक्ती रामामध्ये आहे ती शक्ती आपल्या लंकेश्वर रावणामध्ये सुद्धा आहे. रामाने दगड तरले तर आपला रावण सुद्धा दगड तरतोय. आनंद झाला माईबाप. परंतु मंदोदरीला हे पटलं नाही. आता रावणाची मंदोदरी कोण होती? महिला मंडळ. कोण होती? पत्नी होती, बायको होती. बायकोला पटलं नाही. स्वामी, रामाने दगड तरले हे मला मान्य आहे, परंतु तुम्ही कस काय दगड तडले, याचं नेमकं काय कारण आहे? तेव्हा रावण सांगू लागला, अगं मंदोदरी, मी थोडस राजकारण केलं. 10-15 जणांना मोठा दगड आणायला लावला. त्या दगडावर माझं नाव लिहिलं, परंतु मी तो दगड हातामध्ये घेतला ना, तसंच त्याला शपथही अशी घातली, तुला रामाची शपथ नाही, तुला राम नामाची शपथ आहे, दगड तरला पाहिजे. आणि तो दगड तरायला लागला. मंदोदरी, ही शक्ती माझ्यामध्ये सुद्धा नाही, ही शक्ती रामामध्ये सुद्धा नाही, राम नामामध्ये आहे, म्हणून तो दगड तरायला
लागला मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. म्हणून भगवंतापेक्षाही श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं जर चिंतन केलं तर साक्षात विश्वाचा मालक आपल्या संकटाला धावून येतो. महाराज जेव्हा द्रौपदी माता खूप मोठ्या संकटामध्ये होत्या, वस्त्रहरण होत होतं, परंतु द्रौपदी माता डगमगल्या नाहीत. द्रौपदी माता म्हणतात देवा आता माझ्या संकटाला धावून ये. भगवंताला आवाज द्यायला सुरुवात केली. विको द्या याला. तेरा दरबार सावरे जहां से न्यारा है. तेरा दरबार सावरे जहां से न्यारा है. जिसने ध्याया उसने पाया. तेरा सहारा है. तेरा दरबार सावरे जहां से न्यारा है. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा 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 देखा जाएगा. जो देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. भगवंता आता मला काही टेन्शन नाही.
काय झालं तरी होऊ दे, परंतु भगवंता तुझ्यावर सगळं सोपवलंय. माझ्या संकटाला धावून ये आणि विश्वाचा मालक द्रौपदी मातेच्या हाकेला धावून आला. म्हणून भगवंताचं चिंतन करायचं. आपण जर अंतःकरणामधून भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताला जर आवाज दिला, तर तोही आपल्या संकटाला धावून येईन. म्हणून भगवंताचं अंतःकरणामधून ठाईचं बैसून करा एक चित्त, ठाईच बैसून भगवंताचं नामस्मरण करायचं. एकाग्र मनाने, एकाग्र चिंताने भगवंताचं नामस्मरण करायचं. तरच तो भगवान परमात्मा आपल्या संकटाला धावून येईल. विठ्ठल विठ्ठल